प्यारे बच्चों को सप्रेम नमस्कार। मैं ए.टी. कृष्णा, सरकारी बॉयज़ जूनियर कॉलेज अरकलगूडू से। बच्चों, आज हम सोहनलाल द्विवेदी जी द्वारा रचित एक प्रेरणादायक कविता कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, इस कविता के बारे में हम जानकारी हासिल करेंगे। तो पहले हम कविता वाचन करेंगे बच्चों। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जय का नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अब हम कवि परिचय प्राप्त करेंगे बच्चों। कवि सोहनलाल द्विवेदी। सोहनलाल द्विवेदी जी हिंदी के सुप्रसिद्ध कवि है। इವರು ಹಿಂದಿಯ सुप्रसिद्ध कविಗಳು। आपका जन्म 23 फरवरी सन 1906 को हुआ। 1906 इवर जन्म आदದ್ದು। आपने बनारस हिंदू विश्वविद्यालय से MA LLB की डिग्री ली। बनारस हिंदू विश्वविद्यालयದಿಂದ ತಾವು MA ಮತ್ತು LLB पदविಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ। आजीविका के लिए जमींदारी तथा बैंकिंग का काम करते रहे। ಜೀವನೋಪಾಯಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಜಮೀನ್ದಾರಿಯನ್ನು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। सन 1938 से सन 1942 तक आप राष्ट्रीय पत्र दैनिक अधिकार के संपादक थे। 1938ರಿಂದ 1942ರವರೆಗೆ ತಾವು ರಾಷ್ಟ್ರೀय पत्र दैनिक अधिकाರದ संपादकರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। कुछ वर्षों तक आपने ಅವೈತನಿಕ बाल पत्रिका बाल सखा का संपादन भी किया। ಕೆಲವು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಅವರು ವೇತನ ರಹಿತವಾಗಿ, ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ವೇತನವನ್ನು ಪಡೆಯದೆ ಬಾಲಸಖ ಎನ್ನುವಂಥ ಬಾಲಪತ್ರಿಕೆಯ ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕೂಡ ಇದ್ದರು। आप महात्मा गांधी से अत्यधिक प्रभावित थे। महात्मा गांधीजिಯವರಿಂದ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ಒಳಗಾದವರು ಇವರು। स्वतंत्रता प्राप्ति के लिए देशभक्ति व ऊर्जा से ओतप्रोत आपकी रचनाओं की विशेष सराहना हुई। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ದೇಶಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಚೈತನ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ ಅವರ ರಚನೆಗಳ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಶಂಸೆ ಆಯಿತು ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು। ಏಕೆಂದರೆ ಅಂಥ ಸ್ಫೂರ್ತಿ ಅವರ ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಿತ್ತು। आपको ರಾಷ್ಟ್ರಕವಿ की उपाधि से अलंकृत किया गया। ಹಾಗಾಗಿ ಅವರನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಎನ್ನುವಂಥ ಗೌರವವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ। सन 1988 में राष्ट्रकवि द्विवेदी जी का देहांत हो गया। 1988ರಲ್ಲಿ ತಾವು ನಿಧನರಾದರು। आपकी प्रमुख कृतियाँ हैं, ಇವರ ರಚನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ಭೈರವಿ, ವಾಸವದತ್ತ, ಕುಣಾಲ್, ಪೂಜಾಗೀತ್, ವಿಶ್ವಾನ್, ಯುಗಧಾರ್, ಜೈ ಗಾಂಧಿ ಇವು ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು। ಕೆಲವು ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ। ಬಾನ್ಸುರಿ, ಝರ್ನಾ, ಬಿಗುಲ್, ಬಚ್ಚೋं के बापू, दूध बताशा, बाल भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती आदि इवेल बाल साहित्यಗಳು। तो कुछ शब्दार्थों के बारे में अब हम जानकारी हासिल करेंगे। लहर, नौका, कोशिश, नन्ही, दीवार, रग, अखरता, मेहनत, गोताखोर, चुनौती,
कमी। लहर यानी तरंग, नौका नाव, कोशिश प्रयत्न, नन्ही छोटी, दीवार भित्ति, रग नस अखरता बुरा लगता, मेहनत परिश्रम, गोताखोर तैराक मुಳುಗು ತಜ್ಞ ಅಂತೀವಲ್ಲ, चुनौती ललकार, कमी अभाव। अब हम कविता का आशय जानेंगे। इस कविता में कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश मिलता है। ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದರಿಂದ ಗೆಲುವು ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ಸಂದೇಶ ಸಿಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ। कवि कहते हैं कि जीवन की प्रतियोगिता में असफलता से विमुख ना होते हुए अपनी कमियों को खुद पहचान कर स्व प्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती। कवि ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಜೀವನದ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಸೋಲಿನಿಂದ ಧೃತಿಗೆಡದೆ ತಮ್ಮ ಕೊರತೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಯಾರು ಸ್ವಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮುಂದೆ ನಡೀತಾರೋ ಅವ್ರಿಗೆಂದೂ ಸೋಲಾಗುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿ सोहन लाल द्विवेदी जी और ಹೇಳ್ತಾರೆ। इस कविता में कवि ने यह संदेश दिया है कि सतत प्रयत्नशील व्यक्ति की निश्चित रूप से जीत होती है। ಅಂದರೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಶೀಲ ವ್ಯಕ್ತಿಯು ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತಹ ಮಾತು। ಸಮಸ್ಯಾओं से मुँह न मोड़कर आगे बढ़ना चाहिए। ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೆದರಿ ಬೆನ್ನು ತೋರಿಸುವುದಕ್ಕಿಂತ ಅದರ ಜೊತೆ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇದರ ಅರ್ಥ। लहरों से डरकर नौका ಪಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ। ಲಹರ್ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಮಕ್ಕಳ ಅಲೆಗಳು। ಅಲೆಗಳಿಗೆ ಎದುರಿದ್ರೆ ನೌಕೆ ದಡ ಸೇರುವುದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಪಾರಾಗೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಕಿ ಕಭಿ ಹಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ, ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವವರು ಎಂದು ಸೋಲುವುದಿಲ್ಲ ಅಂತ। ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲೆಗಳಿಗೆ ಎದುರದೆ ಅವುಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗುದ್ದಾಡಿ ಒಂದು ನೌಕೆ ದಡವನ್ನು ಸೇರುತ್ತೋ ಹಾಗೆ ಸ್ವಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಾನೆ। ಅದಕ್ಕೊಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಕವಿಗಳು। ನನ್ಹಿ ಚೀಂಟಿ ಜಬ್ದಾನ ಲೇಕರ್ ಚಲ್ತಿ ಹೇ, ಪುಟ್ಟ ಇರುವೆ ತಾನು ಕಾಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ಚಡ್ತಿ ದೀವಾರೋಂ ಪರ್ 100 ಬಾರ್ ಫಿಸಲ್ತಿ ಹೇ, ಅದು ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಹತ್ತತ್ತೆ, ದೀವಾರ ಅಂದರೆ ಗೋಡೆ, 100 ಬಾರ್ ಫಿಸಲ್ತಿ ಹೇ, 100 ಬಾರಿ ಅದು ಕೆಳಗೆ ಬೀಳುತ್ತೆ। ತನ್ನ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ 100 ಬಾರಿ ಅದು ಜಾರುತ್ತೆ। मन का विश्वास रगों में साहस ಬರ್ತಾ है, ಅದರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇದೆ, ಅಂದರೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವೇ ಅದರ ರಗೋ ಮೇ ಸಾಹಸ್ ಬರ್ತಾ ಹೇ, ನರನಾಡಿಗಳಲ್ಲಿ ಸಾಹಸವನ್ನು ತುಂಬುತ್ತದೆ। ಚಡ್ಕರ್ ಗಿರ್ಕರ್ ಚಡ್ನ ನಾ ಕರ್ತಾ ಹೇ, ಹತ್ತುವುದು ಬೀಳುವುದು ಬಿದ್ದು ಹತ್ತುವುದು ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಉತ್ಸಾಹವನ್ನು ಕುಗ್ಗಿಸುವುದಿಲ್ಲ। ಆಖಿರ್ ಉಸ್ಕಿ ಮೆಹನತ್ ಬೇಕಾರ ನಹಿ ಹೋತಿ, ಕೊನೆಗೆ ಅದರ ಪರಿಶ್ರಮ ವ್ಯರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಅದು ಪ್ರಯತ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ಲ। ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಕಿ ಕಭಿ ಹಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ, ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವವರೆಂದು ಕೂಡ ಸೋಲುವುದಿಲ್ಲ। ಡುಬ್ಕಿಯಾ ಸಿಂಧು ಮೇ ಗೋತಾಖೋರ್ ಲಗಾತಾ ಹೇ, ಗೋತಾಖೋರ್ ಅಂದರೆ ಮುಳುಗು ತಜ್ಞ। ಮುಳುಗು ತಜ್ಞ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮುಳುಗ್ತಾನೆ, ಜಾಜಾಕರ್ ಖಾಲಿ ಹಾತ್ ಲೌಟ್ಕರ್ ಆತಾ ಹೇ, ಹೋಗಿ ಆತ ಬರಿಗೈಯಿಂದಲೇ ಅನೇಕ ಬಾರಿ ಬರ್ತಾನೆ। ಮಿಲ್ತೆ ನಹಿ ಸಹಜ್ ಹಿ ಮೋತಿ ಗಹರೆ ಪಾನಿ ಮೇ, ಗಹರೆ ಪಾನಿ ಅಂದರೆ ಆಳವಾದ ನೀರಿನಲ್ಲಿ, ಸಹಜ್ ಹಿ ಮೋತಿ ನಹಿ ಮಿಲ್ತೆ, ಸಹಜವಾಗಿ ಅಂದರೆ ತುಂಬ ಸರಳವಾಗಿ ಅವನಿಗೆ ಮುತ್ತು ಸಿಗೋದಿಲ್ಲ। ಬಡ್ತಾ ದುಗುನಾ ಉತ್ಸಾಹ ಹಿಸಿ ಹೈರಾನಿ ಮೇ, ಆತ ತನ್ನ ಪ್ರಯತ್ನದಿಂದಲೇ ಉತ್ಸಾಹ ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಅವನ ಉತ್ಸಾಹ ದುಪ್ಪಟ್ಟಾಗುತ್ತೆ। ಮುಟ್ಟಿ ಉಸ್ಕಿ ಖಾಲಿ ಹರ್ ಬಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ, ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಅವನ ಮುಷ್ಟಿ ಖಾಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಆತ ಮುತ್ತನ್ನು ಪಡೆದೇ ತೀರ್ತಾನೆ ಅಂತ। ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಕಿ ಕಭಿ ಹಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ, ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುವವರು ಎಂದೂ ಕೂಡ ಸೋಲುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। ಅಸಫಲತಾ ಏಕ್ ಚುನೌತಿ ಹೇ, ಸೋಲು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಇಸೆ ಸ್ವೀಕಾರ ಕರೋ, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು। ಸೋಲೆ ಗೆಲುವಿನ ಮೆಟ್ಟಿಲು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾಗೆಯೇ ಅಂದರೆ ಸದಾ ಸೋಲಬೇಕು ಅಂತಲ್ಲ, ಸೋಲನ್ನು ನಾವು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಒಪ್ಕೋಬೇಕು। ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗೈ ದೇಖೋ ಅವ್ರ ಸುಧಾರ ಕರೋ, ಏನು ಕೊರತೆ ಇದೆ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಸೋತ್ವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಬೇಕು ಮತ್ತು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಆ ಕೊರತೆಯನ್ನು। ಜಬ್ ತಕ್ ನಾ ಸಫಲ್ ಹೋ, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಗೆಲುವು ಸಿಗೋದಿಲ್ವೋ, ನೀಂದ್ ಚೈನ್, ನಿದ್ರೆ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಬಿಡಬೇಕು, ತ್ಯಾಗೋ ತುಮ್, ಸಂಘರ್ಷ ಕಾ ಮೈದಾನ ಛೋಡ್ಕರ್ ಮತ್ ಭಾಗೋ ತುಮ್, ಈ ಸಂಘರ್ಷದ ಮೈದಾನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಓಡಬಾರ್ದು, ಅಂದರೆ
ಸದಾ ಸೋಲು ನನ್ನ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನೇ ಕೈ ಬಿಡಬಾರ್ದು. ಆ ಸಂಘರ್ಷದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸದಾ ಹೋರಾಡಬೇಕು. ಕುಚ್ ಕಿಯೇ ಬಿನಾ ಹಿ ಜೈ ಜೈಕಾರ ನಹಿ ಹೋತಿ. ಏನೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಜೈ ಜೈಕಾರ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಸಫಲತೆ ಅನ್ನೋದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಸಕ್ಸಸ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ತೋ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಕಿ ಕಭಿ ಹಾರ್ ನಹಿ ಹೋತಿ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಸದಾ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವವರಿಗೆಂದೂ ಸೋಲಾಗೋದಿಲ್ಲ. अब कुछ याद रखने की बातें. सोहनलाल द्विवेदी जी का जन्म 1906 में हुआ. उन्नीस से सन 1942 तक राष्ट्रीय पत्र दैनिक अधिकार के संपादक रहे. बाल सखा का संपादन भी अवैतनिक आपने किया है. देशभक्ति व ऊर्जा से ओतप्रोत आपकी रचनाएं सराहना के पात्र थे. आपको राष्ट्रकवि की उपाधि से अलंकृत किया गया है. 1988 में राष्ट्रकवि द्विवेदी जी का देहांत हो गया. भैरवी, वासवदत्ता, कुणाल, पूजा गीत, विश्वपान, युगधार और जय गांधी आपकी प्रमुख रचनाएं हैं. और प्रमुख बाल साहित्य है बांसुरी, झरना, बिगुल, बच्चों के बापू, दूध बताशा, बाल भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती. इस कविता में कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश दिया गया है. कवि कहते हैं स्वप्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती. नौका पार नहीं होती, दाना लेकर चलती है, दीवारों पर 100 बार फिसलती है, रगों में साहस बढ़ता है, उसे कभी ना अखरता है, मेहनत बेकार नहीं होती. याद रखने वाली बातें हैं ये सभी. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, वह खाली हाथ लौट कर आता है. गहरे पानी में सहज ही मोती नहीं मिलते. उत्साह दुगना बढ़ता है, वह अंत में सफल होकर ही रहता है. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. एक वाक्य के प्रश्नोत्तर जानेंगे बच्चों. किससे डरकर नौका पार नहीं होती? लहरों से डरकर नौका पार नहीं होती. किन की हार नहीं होती? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चींटी कहाँ चढ़ती है? चींटी दीवार पर चढ़ती है. किसकी मेहनत बेकार नहीं होती? चींटी की मेहनत बेकार नहीं होती. सागर में डुबकियाँ कौन लगाता है? सागर में डुबकियाँ गोताखोर लगाता है. मोती कहाँ मिलता है? मोती गहरे पानी में मिलता है. किसकी मुट्ठी खाली नहीं होती? गोताखोर की मुट्ठी हर बार खाली नहीं होती. किसको मैदान छोड़कर भागना नहीं चाहिए? हमें मैदान छोड़कर भागना नहीं चाहिए. कुछ किए बिना ही क्या नहीं होती? कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. 2-3 वाक्यों के प्रश्नोत्तर. चींटी के बारे में कवि क्या कहते हैं? कवि कहते हैं नन्ही चींटी दाना लेकर चलती है, वह दीवार पर चढ़ती है, 100 बार फिसलती है, उसके मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़ना उतरना उसे नहीं अखरता. उसकी मेहनत बेकार नहीं होती, अंत में सफल होकर ही रहता है. गोताखोर के बारे में कवि के विचार क्या है? गोताखोर सिंधु में डुबकियां लगाता है, सहज ही उसे मोती नहीं मिलते, वह बार बार खाली हाथ लौटता है. इस हैरानी में उसका उत्साह दुगना बढ़ता है. उसकी हाथ हर बार खाली नहीं होती, वह मुट्ठी में मोती पाकर ही रहता है. असफलता से सफलता की ओर जाने के बारे में कवि क्या संदेश देते हैं? कवि कहते हैं असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जोड़कर लिखना. लहर, चींटी, गोताखोर, असफलता, कमी. लहर के लिए नौका,
चींटी दाना लेकर चलती है, गोताखोर डुबकियां लगाता है, असफलता एक चुनौती है, कमी को सुधार करना है। तुकांत शब्दों को जानेंगे जो राइमिंग वर्ड्स बोलते हैं। पार के लिए हार, चलती फिसलती, भरता अखरता, लगाता आता, बार हार, स्वीकार सुधार। अब भावार्थ, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस कविता भाग को कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती इस कविता से लिया गया है। कवि कहते हैं जब नन्ही चींटी दाना लेकर चलती है, वह दीवार पर चढ़ती है, 100 बार फिसलती है, उसके मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़ना उतरना उसे नहीं अखरता, उसकी मेहनत बेकार नहीं होती, अंत में सफल होकर ही रहता है। अब सफलता प्राप्त करने के कुछ शब्द हैं जिन पर गोला लगाने के लिए कहा गया है, यहाँ पर अंडरलाइन किया गया है। सार्थक परिश्रम, आत्मविश्वास, सतत अभ्यास, सार्थक काम करना, कुछ करके दिखना, शिक्षा प्राप्ति, भला करना। अब यहाँ पर कुछ आधार बिंदुओं को या संकेत बिंदुओं को दिया गया है जिसके आधार पर हमें एक लेख तैयार करना है परिश्रम के बारे में। कोशिश, मेहनत, उत्साह, साहस, गिरना चढ़ना, सहजता, खाली हाथ, चुनौती, संघर्ष, नींद, चैन। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, मेहनत करने वाले जीवन में सफल होते हैं, उत्साह से काम करना मेहनती का लक्षण है, साहसी चुप नहीं बैठते, वे कुछ ना कुछ कोशिश करते रहते हैं, गिरना चढ़ना हर एक के जीवन में लगा ही रहता है, सहजता से कोई भी मुश्किल कार्य आसान नहीं बनता, जो कोशिश करता है वह कभी खाली हाथ नहीं लौटता, हार को एक चुनौती के रूप में स्वीकार कर जीवन में मुश्किल से जो संघर्ष करते हैं वे सफल होते हैं, वे तब तक नींद चैन खोते हैं जब तक वे सफल नहीं होते। पद्य भाग को पूर्ण करो। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अनुरूप शब्द देखेंगे बच्चों। मेहनत यानी परिश्रम, कोशिश यानी प्रयत्न, चढ़ना उतरना, हारना शब्द का विलोम होता है जीतना, स्वीकार इनकार, चैन के लिए विलोम शब्द बेचैन, सिंधु समुद्र, हाथ पर्यायवाची शब्द कर। अब गृह कार्य, एक वाक्य में उत्तर लिखना। चींटी कहाँ चढ़ती है, किसकी मुट्ठी खाली नहीं होती। अनुरूप शब्द मेहनत परिश्रम तो कोशिश डैश, सिंधु समुद्र तो हाथ डैश। 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। गोताखोर के बारे में कवि के विचार क्या है। पद्य भाग को पूर्ण कीजिए। असफलता एक डैश। अब यहाँ पर एक घटक परीक्षा का नमूना दिया गया है बच्चों। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस कविता के लिए आप भी इस तरह के दो चार घटक परीक्षा के नमूना तैयार कर लीजिए, जिससे पुनर्मनन आसान हो जाएगा और आप आसानी से परीक्षा में लिख पाएंगे। तो मैं विदा लेता हूँ। धन्यवाद।